नमस्कार आणि जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो. मी तुमचा मोबाईलवर इलेक्ट्रिकल टीचर तर बांधवांनो, उद्या आपण पाहणार आहोत स्टार्टर थ्री फेज मोटरचं कसं चेक करायचं. तर आपण बराच वेळा शेतात आपण काम करत असताना स्टार्टर मध्ये बिघाड होतो, पण आपल्याला ते चेक कसं करायचं माहित नसतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे. स्टार्टर कसं चेक करायचं, क्वालिटी कशी चेक करायची. तर मग चॅनलवर नवीन असाल तर आपलं मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, हे उपकरण आहे. या उपकरणासाठी आपल्याला स्टार्टर चेक करायचे. मित्रांनो, हे पाहू शकता आपल्याकडे ही मोटरचं स्टार्टर आहे. अशा पद्धतीने स्टार्टर असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. तर हे ऑनचं हे बटन आहे. स्टार्टरचं बटन ओपन केल्यानंतर आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे हे आहे. खाली कॉईल बसवलेले आहे, ते कनेक्टर आहे. कनेक्टरवर टाकल्यानंतर स्टार्टर चालू. ऑनचं स्विच आहे, त्या साईडला ऑफचं स्विच असतं. हे असं स्टार्टर जर ओके असेल तर कनेक्टर वर चिटकतात आणि स्टार्टर आपलं चालवतं. बंद केल्यानंतर अशा प्रकारचं असतं. हे पाहू शकता तुम्ही, वरच्या साईडला RYB किंवा जोडायचे असते. तुम्हाला माहिती आहे. तर मुद्द्यावर तुम्हाला दाखवतो स्टार्टर कसं चेक करायचं. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला मित्रांनो तयार करून घ्यायचं आहे सिरीज. तर प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतात अत्यंत महत्त्वाचं उपकरण सिरीज लॅम्प असणं आवश्यकच आहे. त्या सिरीज लॅम्पच्या सहाय्याने आपण बऱ्याच गोष्टी चेक करू शकतो. जास्त काही खर्च येत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारचा सिरीज लॅम्प असतो. पाहू शकता, दोन वायर घेतलेले आहेत. एका साईडला त्याला पिन बसवलेली आहे आणि एक वायर कट करून त्याला आतमध्ये होल्डर बसवलेला आहे. आपला सिरीज लॅम्प तयार झाला. त्याला आपल्याला काचेचा बल्ब वापरावा लागतो. 40, 100 किंवा 200. जास्तीत जास्त 200 बल्ब वापरण्याचा प्रयत्न करा किंवा 100चा वापर लागतो चालतो. होल्डर आपण बसलेला आहे. 2 टोक आहे. आता सिरीज बल्ब कसा वर्किंग करतो ते पण पाहूयात आपण. आता हे आपण डायरेक्ट बसल्यानंतर हे 2 वायर एकमेकांना चिटकल्यानंतर बल्ब लागतो. ह्या सिरीजचा उपयोग बऱ्याच जणांना माहीत असेल, पण उपयोग कसा होतो जी माहिती बऱ्याच जणांना नसते, त्यामुळे आपण माहिती देत आहोत. तर आता मित्रांनो, पाहू शकता आता जे आपल्या स्टार्टरची एकदम कडे ऑनच्या बटनाच्या रोडचे जे 2 पोल असतात त्याला आपले 2 वायर चिटकायचे आणि ऑनचं बटन दाबायचं. त्यावेळेस आपण लागतो. तर आपल्याला त्याच्यावरून कळते की स्टार्टरचा रिले एका साईडचा ओके आहे. तर आता आपण दुसरी साईड पण चेक करायची. आता आपण ऑफचं जे बटन आहे त्याच्यावर जे 2 पोल असतात त्या पोलला जोडणार आहोत. आणि त्यानंतर हा क्लिप लागलेला आहे. तर ज्यावेळेस आपण ऑफचं बटन दाबतो त्यावेळेस आपण पण अशा प्रकारे स्टार्टर आपला चालू आहे. तर आता मित्रांनो, होऊ शकता आहे RY आणि B च्या जे आपल्यावरचे करंटचे जे पोल आलेले असतात, तर मधला पोल सोडून जे पहिला आणि शेवटचा पोल असतो त्याला आपल्याला वायर जोडायचं आणि ऑनचं बटन दाबायचं आहे. ज्यावेळेस आपण ऑनचं बटन दाबतो त्यावेळेस स्टार्टर उचललं जात आहे. पाहू शकताय. मित्रांनो, वापरताना थोडीशी काळजी घ्यायची. स्पर्श होणार आहे. स्टार्टर वायरिंग बसून बाजूला काढून घ्यायचं आहे. म्हणजे किटकॅट तुम्ही काढू शकताय. आणि जे आपले बोरला किंवा मोटरला जाणून व्हायला ते पण काढू शकतो. तर आता हे कॉईल जी असते कॉईल कशी चेक करायची हे पण करू शकतो. अशा प्रकारे आपण स्टार्टर थ्री फेजचा टेस्ट करू शकतो. घरच्या घरी इलेक्ट्रिशियन बोलवायची गरज नाही आणि त्यासाठी जास्त 40 ते 50 रुपये खर्च येतो. हे RYB आहे. पहिला आणि शेवटचा टोक आहे. त्याला आपण सिरीजचं कनेक्शन घेऊन ऑनचं बटन लागल्यानंतर